40 एकर जमिनीपेक्षा आणि गंगाखेडातल्या फराटापेक्षा किंमत कशाला आली? माळीला आली. पूर्वी होती, आज आहे आणि पुढे राहणार आहे. पण माळ घालाय सुद्धा माणूस खंदानी लागतोय. बलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याभिलक्षम् एकं नित्यविमलवचनं सर्वधी साक्षीभूतम् आवाहितं त्रिगुणवैद्यं सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासंतात काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुरिया वाटको मटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडीत प्रजा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कुरुन्तं मस्तके पायावरी. या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भरलाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शिया विलास जणे. आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ देवनिवासी विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. विठाला अभंग निवडलेले मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये पुत्र म्हणून जीवन जगत असताना काही कर्तव्य करावे लागतात. शास्त्र धर्माचा विचार जर केला तर 4 वर्णाश्रम आपल्या या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले. पहिला ब्रह्मचारी आश्रम आहे, दुसरा गृहस्थी आहे, तिसरा वानप्रस्थी आहे, चौथा संन्यासी आश्रम आहे. हे 4 आश्रम आहेत. 4ही आश्रमाची सेवा वेगळ्या प्रकारची. ब्रह्मचार्याची सेवा वेगळी, गृहस्थ आश्रमी जीवाची सेवा वेगळी. ब्रह्मचर्याची काय सेवा आहे तुकोबारायांनी त्याचं निर्देशन केलेलं आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी निजनी हरिण होम हवन ध्यान ध्यान यासारख्या गोष्टी त्याने कराव्या. मग गृहस्थ आश्रमी माणसानं काय करावं? गृहस्थ आश्रमी माणसानं आई वडिलांची सेवा करावी. गृहस्थ आश्रमाला दुसरी भक्ती श्रेष्ठ नाही, गृहस्थ आश्रमाचा दुसरा श्रेष्ठ परमार्थ नाही, त्याचं एकच आहे. त्यांनी वाढवी आई वडिलांची सेवा करावी. त्यांच्या नावाला काहीतरी अशा प्रकारची आणि ही प्राप्ती होईल असं जीवन त्यांनी जगू नये. वाढवी महत्व वडिलांची, वडिलांचं महत्व ज्याच्यामध्ये आहे ते विषद करावं, सांभाळावं. शास्त्रधर्म सांगतो उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीवखानी. उत्तम गती त्याला प्राप्त होईल. आणि आई वडिलांच्या सेवेपेक्षा श्रेष्ठ सेवा या विश्वामध्ये जगतामध्ये दुसरी कोणती नाही. ज्ञानोबासारख्या सत्पुरुषांनी वर्णन केलेले सकळ तीर्थाची आधुरी जी का माता पितरे दयाच्या सेवेशी शरीरे लोन की. दुसरी सेवा जिवंतपणी सेवा करावी आणि गेल्यानंतरही त्यांची
पुन्हा प्रश्न येणार नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, शास्त्राचा विचार जर आपण पाहिला तर जिवंतपणे ज्या लोकांनी आई वडिलांची सेवा केली त्यांच्या एवढा भाग्यवान या जगात कोणी नाही. विठाला विठाला महाराज भार्या गुरुद्वारे स्मशाने पर्यंत सुरक्षित काय सांगितले धनान भूमू कशावश्य गोष्टी आपण ज्यांचा विचार करतो ते आपल्याकडून काय आहे. आपण गाडीचा विचार, घोडीचा विचार, पैशाचा विचार, वाड्याचा विचार, घराचा विचार हे सगळं इथं राहणार आहे. सोबत काही मध्ये नेलं जरी काही सत्ता संपदा नाही ठाईच एक ठाई. एखादा पंतप्रधान मेला, आमदार मेला, मुख्यमंत्री मेला, सरपंच मेला म्हणजे मोक्षाला जाईल का? नाही. चांगलं वापरून लोकांचं चांगलं केलं तर जाईल, नाही तर जाऊ शकत नाही. कोणी असतो त्या चांगलं वागल्याशिवाय उद्धारच नाही. आमदार असो, महाराज असो, संसारिक मनुष्य असो, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो, पदाने मोठेपणा नाही. हा महाराज ब्रह्मचारी आहे म्हणून मोक्षाला जाईल का? हा मनुष्य श्रीमंत आहे पण मोक्षाला जाईल का? हा माणूस गरीब आहे म्हणून देव त्याचा उद्धार करेल. असो श्रीमंत असो, ज्ञानवान असो, कोणी असो, त्या माणसाला चांगलं वागावं लागेल आणि चांगलं करावं लागेल. मग कोणी जरी असला चांगलं वागणारा, चांगलं विचार करणारा परमात्मा आपल्या जवळ धरतो आणि वाईट वृत्तीनं जीवन जगणारा किती जरी मोठा असला तरी त्याला दूर लोटतो. यमाचा बाबू यमाचा पाहुणा प्राणी होई. देव ज्याच्या जीवनामध्ये नाही, देवाबद्दल तळमळ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही, देवाबद्दल उद्धाराची अपेक्षा ज्याच्या मनामध्ये नाही, तो जीव म्हणजे यमाचा पाहुणा आहे. आज आपल्याकडे जीवन आता दोन वर्ग आहेत. पुण्यवानाला जिवंतपणे त्रास होतो, मेल्यावर चांगला मोक्ष मिळतो आणि पाप्याला जिवंतपणे सुख मिळतं, मेल्यावर नरकात लवाट जित्यापणे आनंदानं खाते. जेवढं वाईट वागतात ना तेवढं जगताना सुखाने जगतात. चांगल्या माणसाला जगताना सुख मिळत नाही. किती चांगलं वागत चांगल्याच्या नशिबात होती. खऱ्याची माय वनवासाची म्हणाय ती खरीच आहे. चांगलं वागायचंच नाही. अरे 2 दिवसाच्या सुखासाठी भ्रष्ट होऊन गेल्यावर आता दिवसाच्या चांगलं वागायच्या विचार हा करा. हे क्षण
त्यानं जन्मभर पाप केलं आपल्या सगळ्या ठाऊक आहे. आनंद राजा मिळ पाप राशी, राशीच्या राशी पाप केलं, एवढं पाप केलं. वागूनही तसा वागला, पण अंधकाळाच्या समयाला पुत्राचं नाव नारायण ठेवलेलं. सगळे दिसू लागले नारायण नव्हता. प्राण जायच्या वेळी इतकंच म्हणलं, नारायण कुठे? नारायणाचं नाव मुखाला आल्यामुळे त्यासाठी विमान पाठवले, त्याचा उद्धार केला. मग एकदा नाम घेणाराचा उद्धार जर देव करीत असेल तर आपल्या जीवनात आपण भजन का करू नये करावं. पण असे संसार सुटत नाही आणि परमार्थ पटत नाही. संसार वाईट असून कळते पण वळत नाही. आपल्या जीवनामध्ये असे ज्ञानेश्वर महाराजांच्या काही लोकांनी संसार सोडला, संसाराला लाथ मारली, संसार सोडून बाजूला निघून गेले आणि काही लोक मात्र त्या संसारातच रमलेले. आता संतांनी सांगितलं संसारात सुख नाही, संसार दुःखमय आहे, संसार असा आहे, संसार तसा आहे, संसाराचं वर्णन आहे. त्यांनी सोडला, आपल्याला का सोडत नाही? आपल्याला संसाराची सवय झाली. ज्ञानावर म्हणतात ते अंतर्निनती बापुळे आगत्य सेवने घडे, काय पूय पंखीचे किडीची शेगीते. जुन्या काळातला दृष्टांत आहे. आता आपण कहाणीतून जर शहाणी माणसं जाऊ लागलो तर आपल्याला ती घाण नाकाला येऊ नये म्हणून आपण आपल्या नाकाला काय लावतो? रुमाल लावतो, रुमाल लावतो. आपल्याला ती घाण वाटते, पण त्या घाणीमध्ये काही जीवन जगणारे किडे असतात, त्यांना ती घाण वाटते का? नाही, त्यांना ते जीवन वाटतं. तसं साधू पुरुषाला संसार घाण वाटली, पण तुम्हा आम्हाला संसार त्या किड्यासारखा गोड लागायला आहे. एक दृष्टा दिल्या तुमच्या लक्षात येईल. जुना काळ आहे, भोयाच्या बाया, भोयाच्या मासे विकणाऱ्या स्त्रिया, मच्छी व्यवसाय करणाऱ्या, शहराच्या ठिकाणी मासे विकायला गेल्या. मासे विकायला स्त्रिया, जुन्या काळात ते चालायचं. मासे विकायला गेल्यानंतर गावाकडे जाताना रस्ता चुकला त्या पोळ्याच्या स्त्रियांचा, त्या मच्छीमार स्त्रियांचा. रस्ता चुकल्यानंतर नको त्या गावाला गेल्या. अंधार पडल्यावर विचारलं, दादा गाव कोणतं आहे? मग सांगितलं, म्हणजे हे गाव अमुक अमुक गाव आहे. अरे अरे अरे, आम्हाला तर रान भुलच झालं. आम्हाला जायचं होतं एका गावाला आणि हे तर रस्ता दुसराच लागला. 7-8 वाजले. त्या गावचा तो माळी होता. माळी हातामध्ये दुधाची चेरणी घेऊन निघाले. दादा इथे कुठं धर्मशाळा आहे का? आम्हाला रात्रभर मुक्कामाला राहायचंय. आता आमचा रस्ता चुकला, आम्हाला सापडणार नाही. माळ्यानं सांगितलं, बाई या गावात काही धर्मशाळा नाही, पण माझं घर आहे, माझ्या घरी चला, रात्रभर मुक्कामाला राहा. मी या गावचा माळी आहे, पुन्हा माळकरी मनुष्य आहे. सकाळच्या वेळेला आता माळकऱ्याला बिन माळकऱ्याला समाजात वजन आहे, इज्जत आहे का नाही? हा, पैसेवाले कसे इज्जत कुणाला आहे? सोय पण करायला गेल्यावर लोक पैसा विचारले तर माळ. हा, आता माणसं हुशार झाली, लगन होतेच तर माळ घालावी आणि वरातीच्या दिवशी काढाली पिठाला. 40 एकर जमीन येते पोराला. गंगाखेडला फ्लॅट आहे सगळे, ते की पोरगी सगळं आहे म्हणला नाना, तर त्याला माळ आहे का? म्हणजे 40 एकर जमिनीपेक्षा आणि गंगाखेडातल्या फ्लॅटपेक्षा किंमत कशाला आली? माळीला आली. पूर्वी होती, आज आहे आणि पुढे राहणार आहे. पण माळ घालायला सुद्धा माणूस खंदानीक लागतोय. माळ महत्वाची. मला मी माळ तरी म्हणजे विश्वास. माझ्या घरी राहा, ठीक आहे, राहिले. पण त्यांनी एक सांगितलं, मी माळकरी मनुष्य असल्यामुळं